हल्ली घराघरात पेट्स लवर्स दिसून येतात। मात्र पेट्सचा सांभाळ करण्यासोबत त्यांची योग्यरित्या काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं। विशेष करून उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हात जसं उष्माघात, डिहायड्रेशन सारख्या समस्या आपल्याला जाणवतात, त्याच समस्या प्राण्यांनाही जाणवतात। त्यामुळे उन्हाळ्यात स्वतःसोबत तुमच्या घरात असणाऱ्या मोती ब्रुनोची काळजी ही घ्यायलाच हवी। मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही डिहायड्रेशनचा त्रास उन्हाळ्यात जाणवतो। त्यामुळे तुमचा मोती ब्रुनो पुरेशा प्रमाणात पाणी पितो का नाही हे अवश्य तपासा। घरात त्यांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करा। वेळोवेळी पाणी स्वच्छ आहे का नाही ते तपासा। अस्वच्छ पाणी त्यांना देऊ नका। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आहार। या दिवसात त्यांना असे पदार्थ खायला द्या ज्याने त्यांना थंडावा जाणवेल। यात फळे उत्तम पर्याय असेल। कलिंगड, द्राक्ष, केळी अशी फळे तुम्ही पेट्सना देऊ शकता। तर चिकन, मटन सारखे मांसाहारी पदार्थ देणे टाळा। याने शरीरातील उष्णता अधिक वाढेल। उन्हाळ्यात तुमचा ब्रुनो मोतीला अंघोळ घालायला देखील विसरू नका। अंघोळ केल्याने त्यांना थंड वाटेल। यासह तीव्र उन्हात घेऊन जाऊ नका। यामुळे उष्माघातापासून त्यांचं संरक्षण होईल। नेणार असाल तर पाणी अवश्य सोबत ठेवा। तीव्र उन्हामुळे फुटपाथ, रोड अगदी तापलेले असतात। अशा परिस्थितीत त्यांचे पंजे भाजू शकतात। अशा वेळी त्यांना उन्हातून फिरवून आणल्यानंतर त्यांच्या पंजांना पाम बाम तुम्ही लावू शकता। अनेक जणांना अशी सवय असते की बाहेर गेल्यावर प्राण्यांना बंद गाडीत लॉक करायचं। अशाने कारच्या हिटमुळे प्राण्यांना त्रास होऊ शकतो। यावर सोपा उपाय म्हणजे त्यांना तुमच्या सोबत घ्या। सोबत शक्य नसल्यास घरीच ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात प्रामुख्याने त्यांच्या अंगावर टिका आणि पिसू सारखे कीटक इन्फेक्शन करू शकतात। अशा वेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने टिक स्प्रे वापरू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।